नमस्कार, माझे नाव साक्षी कृष्णा राठोड. मी वर्ग 7वी शिकते. ज्ञानप्रबोधिनी छात्र प्रबोधन द्वारा मैत्री पुस्तकांशी मालिकेअंतर्गत ललित लेखमाला या अंतर्गत मी हे कार्ड वाचलं. ह्या कार्डाचे नाव आहे जरा एकूण तर घ्या. ह्याचे लेखक आहेत एकनाथ आव्हाड. हे कार्ड फार छान आहे. ह्या कार्डामध्ये मला मिठाविषयी फार छान माहिती मिळाली. मित्रांनो, आपण जर मीठ जास्त खाल्लं तर होणारे आपल्याला आजार आणि मीठ जर आपण प्रमाणामध्ये खाल्लं तर आपल्याला आपल्यामध्ये काय आजार आहे ते बरा होऊ शकतो असं मला ह्याच्यातून कळालं. आणि मिठासोबत त्याचे काही मित्र असतात, ते म्हणजे शेंदे लोण, बोड लवण, सांबर लोण असे वेगवेगळे आहेत. त्यामधलं सेंदव लोण काय, सेंदव त्याचा भाऊ काय आपल्यामधलं आजार बरा करू शकतो असं ह्याच्यामध्ये दिलेले आहे. जसं वात, पित्त, कफ या 3 दोषांपैकी जर आपल्यामध्ये एक दोष असेल तर हा सेंदव भाऊ तो दोष बरा करू शकतो असं मला ह्याच्यातून कळालं. आणि जर आपण मीठ जर जास्त प्रमाणात खाल्लं तर आपल्या गळ्याला सूज येणे, कॅल्शियस वाढणे असे वेगवेगळे आजार होतात. आणि जर आपण मीठ व हळद पाण्यात बारीक वाटून मुरगळल्या जागी लावल्यास होणारी पीडा कमी होते. सरजूच्या तेलात मीठ कालवून ते मंजनाप्रमाणे दातावर चोळल्यास पायावर या दाताचा एक रोग बरा होण्यास मदत होते असे ह्याच्यामध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, आपण जर मीठ जास्त खाल्लं तर आपल्याला काय होतं असं मला ह्याच्यातून कळालं. आणि आपण मीठ भाजीमध्ये टाकतो आणि आपल्याकडून ती गलती होते, पण आपण काय म्हणतो की मीठ जास्त झालं असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की मीठ मीठ काय करतो की एकदा लपून जातो आणि म्हणतो की कसं होती माझ्या बिना भाजी असं म्हणतो असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि खरं मित्रांनो, आपण मीठ हा प्रमाणामध्ये खायला पाहिजे असं मला ह्याच्यातून कळालं. धन्यवाद.